ऑलराईट मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे तू, मी आणि अमायरा, मला तुझ्यात एक मित्र दिसला. आय एम नॉट किडिंग. म्हणजे ही अशी लांबलचक नावं ठेवण्याची जी पद्धत आहे मराठी चित्रपटसृष्टीची, ती अजूनही त्याच पद्धतीने ती लेगसी पुढे नेत आता त्यांनी हा चित्रपट आणलेला आहे. मुख्यतः या चित्रपटामध्ये कास्टिंगमध्ये आपल्याला दिसतंय अजिंक्य देव, पूजा सावंत, राजेश्वरी सचदेव, सई गोडबोले, त्याच्यानंतर स्वर्गीय अतुल परचुरे. आता खरं तर स्टारकास्ट ॲक्चुअली तगडी आहे आणि जर का या चित्रपटामध्ये डेब्यू ॲक्ट्रेसबद्दल बोलायचं झालं तर ती आहे सई गोडबोले. शुभांकर. She's so complicated. Can I call you Sandwich? सँडविच. ही एक कंटेंट क्रिएटर आहे मुख्यतः. म्हणजे ॲक्चुअली आय एम ऑनेस्टली टेलिंग यू, शी इज व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. कारण तिच्या बऱ्याच सगळ्या रील्स वगैरे मी नेहमी पाहत असते Instagramवरती. आणि Welcome to 10 accents in one conversation. Let's go. Do you know what, Pike? I think that you're literally perfect with the most wonderful personality, you little boy. You're so kind and lovely with the biggest heart. There is nothing, nada, that you cannot do around the show. You're stupendo, bellissimo, आय जेन्युइनली फील की ती एक उत्तम आर्टिस्ट आहे. आता ती एक अभिनेत्री म्हणून कशी आहे ते आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत ट्रेलर बघता आपल्याला एक प्लॉट लक्षात असा येतोय की अजिंक्य देव, पूजा सावंत आणि राजेश्वरी सचदेव या तिघांमध्ये लव्ह ट्रायंगल आहे. आणि त्याच्यामध्ये अमायरा जी आहे ती बेसिकली राजेश्वरी सचदेव आणि अजिंक्य देव यांची मुलगी असावी. आणि आता या सगळ्यांमध्ये पूजा सावंतची एंट्री अजिंक्य देवच्या लाईफमध्ये होते आणि मग पुढे काय काय सगळ्या गोष्टी होतात ते सगळं आपल्याला चित्रपटामध्ये उलगडता येणार आहे. आता या चित्रपटाचे रायटर आहेत मिहिर राजदा आणि लोकेश गुप्ते आणि दिग्दर्शन केलेलं आहे लोकेश गुप्ते यांनीच. होय, तेच लोकेश गुप्ते ज्यांनी याच्या आधी एक सांगायचं आहे आणि अशी जमवाजमी जो नुकताच चित्रपट रिलीज झाला होता, ज्याचा रिव्ह्यू सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती दिला होता, तर त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. एकंदरीत एक फॅमिली ओरिएंटेड हलके फुलके टॉपिक्स कसे हाताळायचे याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. आता बघा, या चित्रपटाचा ओव्हरऑल जर का आपण एक प्रोडक्शन व्हॅल्यू सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर बऱ्यापैकी चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला दिसते. मुक्ता आर्ट्सकडून या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे आणि स्वाभाविकच मग सुभाष घई जे आहेत बॉलिवूडचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर, तर त्यांच्याकडनं Instagramवरती या चित्रपटाचं कौतुक आपल्याला करताना ते दिसले होते. आता बघा, सई गोडबोले ॲक्चुअली शी सुप्रीमली टॅलेंटेड गर्ल बिकॉज आय फील की तिने तिचा जो कॉन्टेंट आहे तो मुख्यतः तिच्या त्या वेगवेगळ्या 10-15 ॲक्सेंट ज्या ती बोलू शकते त्याच्याच अवतीभोवतीचा आहे. त्याच्यानंतर ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. तिने विविध पॅरडी सुद्धा बनवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तिच्याबद्दल मला फारसा काही डाऊट नाही. आय थिंक शील जस्ट किल इट इन द फिल्म. पण बाकीचे जे ॲक्टर्स आहेत ते सुद्धा तितकेच तगडे कलाकार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता एकंदरीत जर का या प्लॉटबद्दल चर्चा करायची झाली तर हा प्लॉट काही नवीन नाही आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे तेच प्रेम, त्याच्यानंतर एक नवीन माणूस आयुष्यात येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी फॅमिली ओरिएंटेड सिनेमा या आपण इथून मागे पण बनवलेल्या आहेत. पण एकंदरीत ज्या पद्धतीने आपल्याला काही सीन्स याच्यामध्ये दिसत आहे हे सगळं काही 2008-10 काळचा जो एक शाहरुख खानचा तो जो एक एरा होता पूर्ण, की जिथे म्हणजे अगदी कल हो ना हो, त्याच्यानंतर कभी अलविदा ना कहना, त्याच्यामधले काही सॉंग्स लिटरली आपल्याला ते त्या प्रकारच्या वाईब्स या चित्रपटाकडनं येतात. त्याच्यामुळे आय जेन्युइनली फील की आता ना आपण आपल्या मातीतल्या काही स्टोरीज नक्कीच आपल्या सगळ्यांसमोर सादर केल्या पाहिजे. कारण आत्ताचा काळ फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन शूट केलेले चित्रपट बघण्यामध्ये खूप काही इंटरेस्ट दाखवत नाहीये. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बघूया, एक चान्स आपण नक्कीच देऊ शकतो या चित्रपटाला. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. एकंदरीत खूपच ॲव्हरेज थंबनेल आहे, खूपच ॲव्हरेज एडिटिंग आहे, खूपच ॲव्हरेज सगळं दिसतंय. बट तरी पण स्टारकास्ट तगडी, त्याच्यामुळे बघूया काय होतं ते. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.